मग काय चाललंय सतीशराव? काय नाही मजेत चाललंय सगळं. काय तुमचं लक्ष नाही? तुम्हाला म्हणलं मला तसल्या तुमच्याकडे आहेत त्या बारीक बारीक जातीच्या एक दोन कालवडी त्यात तुम्ही काय आता दूध दान त्यात यावं असं वाटतं. देवराव, तुम्हाला नाही द्यायचं मग कुणाला द्यायच्यात? काय चाललंय हर्षल? आयला काच काय नाही मजेत संतोष चाललंय. लय दिसत तुला का बाबा? हो आलोय, थोडंसं काम होतं. काम होतं? चालतं बोल की मग काय म्हणतो. पर्सनल होतं थोडंसं. पर्सनल काय नाही, आपलाच माणूस आहे, काय प्रॉब्लेम नाही, बोल काय नाही डायरेक्ट. बोला आपल्या घरचं असल्यावानी. हो एक विषय आहे जरा पर्सनलच आहे. लग्नाचा विषय आहे का? तू पर्सनल म्हणलं की लग्नाचा. आणि गावातलं प्रत्येक पोरग पळून जाऊन लग्न करायचं म्हणलं की कुणाकडे येतं? इथं यायचं हा लग्न करायचं असेल, पळून न्यायचं असेल, कुठं काय करायचं असेल ना तो कुठं आला एकदम योग्य. योग्य जाग्यावर. हा तेच बोल. तू तर आधीच ओळखून घेतलं. काय फक्त मदत पाहिजे मला तुझी. आता तू बरं मला एक सांग, डायरेक्ट पोरगी आपल्याला दिसत नाही. नाही का आपल्यातल्या आपल्यातले असले तू माझ्याकडे कशाला असता? डायरेक्ट बापाकडे गेला असता. घरच्यांना सांगूनच करून घेतलं असतं ना पाहुणा रावळ्या. बरं एक काम कर, तू काय कर, मी तुला कॉन्टॅक्ट नंबर सेंड करतो. तिथं आळंदीत रजिस्टर करायला आपल्या मित्राचं ऑफिस आहे, तिथे गेलं की माझं नाव सांगितलं ना, काय नाही त्यांची काय असेल ती पैसे आहेत ना. पैशाचं हा नाही मग लागत ती त्यांची पैसे. फी देऊन टाक, लग्न कर आणि डायरेक्ट पोरगी घरी घेऊन ये. बाकीचं मी बघतो, काही दिवस तुला माझ्याकडे राहायला सोय करतो. आणि काय होतं कसं असतं माहिती का, लग्न तू घाबरला ना जेवढं, मग ती पोरगी हातातून सटकून जात असती. त्यामुळे घाबरायचं नाही, डायरेक्ट लग्न करायचं आणि सगळ्याच व्यवस्थित होतं. आजपर्यंत 101 लग्न लावली, त्यात असं एक पण कुठाना झालं नाही. तू ज्या टायमाला तू डायरेक्ट जा. आता एक काम कर, तू जा पोरगी उचल आणि फोन बंद करून टाक. तुला कॉन्टॅक्ट दिला आधी तिथं कॉन्टॅक्ट कर, आधी जाऊन लग्न कर आणि पोरगी घेऊन हिथं ये. हिथं आल्याच्या नंतर तुला मी राहायची त्याची सोय करतो. हो बघा हा विश्वास ठेवला का? 100%. काय माहिती का, आता आपण तुम्ही त्या 2-4 कालवडा मला द्या आणि ह्याचं लावलं पाहिजे का मार्गेला का नको? नाही नाही लावलं पाहिजे. चालते लाव ह्याचं 100% मार्गेला. लावलं पाहिजे मार्गेला. आता तो विश्वासाने आपल्याकडे आलाय का नाही, मग मार्गेला लावलंच पाहिजे ना. चला ते कालवडाचं मला सांगा, 30-30 लिटर दूध देणार आहे. देतो देतो तुम्हाला 100%. हर्षल अरे तुला म्हणलं तसं केलं काय तू? हा भाऊ तुला विचारलं होतं ना. मग तू इकडे कशाला आलाय? एकटं लागलं काय तुला? बरं झालं माझं म्हातारा घरी नाही इथं. कापून टाकते ना मला. अरे काय बोलतोय अरे तू म्हणला होता ना. ऐक, त्या दिवशी ना ते होतं आपल्या गावातलं ते सतीशराव नाही का, ते आपलं दोस्त, हा. ते आपल्यासोबत होतं म्हणून मी तुला ह्याच्यात म्हणून गेलो. पण तू बघ ही मी तुला आता नाही काय मदत करू शकत. काय भाऊ तू येडा फेडा झाला काय? तुम्हाला एवढं लावून पाठवलं परत मला घेऊन ये म्हणून आलोय मी तुझ्या भरोशावर. नाही बरोबर आहे, तुझी सगळी सोय होईल, पण आता मी तुला सांगतो, आता माझा नाईलाज आहे रे बाबा. मी त्यामुळे तुला आता खरंच मदत करू शकत नाही. लय माझी बेकारी झाली आहे, तू ऐकून घे. मी तुला म्हणलो हो लग्न हे असली पाठफिट काय नाही, फिरवतोय नाही, का तू? पाठ- बोलला ऐक- का ना आता करतोय का? असलं डब भांडवळासारखा का बोलतोय तू? ऐक आपलं तुला माझी सिच्युएशन कळते का? तुला तुझ्या घरच्यांची भीती आणि माझं काय करते? तुझ्या घरची सगळं रानकी लागत असतं. मी सांगतो ना तुला, मी सांगतो ना, मी आहे ना. मी काय करतो, तू आता काय कर, फक्त हिथं आता राहायची सोय होऊ शकत नाही. तू एक काम कर, आपला तो दोस्त आहे ना, आपला कॉलेजमधला दोस्त नाही का, नाही घातली आता तू परत कुठलं तरी सांगशील मला आणि तो परत कॉलेज तिथं कॉलेज जायचंय. कॉलेजमधला गाण्या नाही का गाण्या, हा तो कर्जतला रूमवर राहतोय. मी त्याला फोन करून सांगतो तू त्याच्या रूमवर जा. पण तुला आता हिथं ठेवलं ना तर मला घरची बेदम मारते ना. बाकीचं मी तुझ्या घरी जाऊन एक चक्कर मारून सिच्युएशन कशी बघून येतो. तिथं कसं रूमवर घे त्यांना? का रूमवर पुरी तरी येऊन देतात का? रूम त्याची प्रायव्हेट रूम आहे, त्यांनी ती ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे. अहो दादा ऐका ना, माझ्या पण घरी आतापर्यंत समजलं असणार आहे. प्लीज मी रिक्वेस्ट लय करते हो tension द्यायला तुम्हाला. लागला आणि तुम्हीच ह्याला म्हणले होते ना की मी मदत करेल, म्हणून आम्ही खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलो होतो. मग आता- अरे आता मी काहीतरी नियोजन एक केलं मिनिट, असतं ऐक ना. की, मी तुझ्या भरोशावर कशाला बसलो असतो? मी नियोजन लावलं ना तुला सांगितलं काय नियोजन लावलंय रूम तू? सांगितलं ना तुला. तू एक काम कर, तू आता बिंदासपणे तिथं जा. तिथे गेल्यावर तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि वहिनी तुम्ही पण योग्य माणसासोबत लग्न केले, देव करून तुमचं चांगलं हो, म्हणजे होणारच त्यात तर वादच नाही. एक काम करा, तुम्ही इथं कुणी बघायच्या आधी तुम्ही निघा, नाही तर मग मोकरा मोकळ व्हायचा. चल. बरं एक मिनिट सुनतो इकडे. वहिनी तुम्ही थांबा तिथं. बोल ना. त्या दिवशी आपलं बोलणं झालं त्याच आहेत घ्या, हा म्हणजे ते ओदर कास्ट म्हणलं होतं तेच का? हा हा तेच आहे. जाऊन दे बाबा, पोरगी मात्र एक नंबर मस्त आणली तो. चालते जा तू. आईला काय फालतूपणा करतो? मला वाटलं परत काय नाही केलं रे का काय बाबा, सोय तू काय नियोजन यार केलं इथं काय? इथं काय सोय व्हायची घरी? मला कापून टाकते घरची. कर ना, तुझी काय ओळख कमी? मित्र परिवार काय कडाय का तुझं? तुला मी कर्जला जाऊन गाण्यापाशी सांगितलं ना, मी गाण्याला फोन करून सांगतो. तू फक्त पुढं हो आणि गाण्याने नाही रूम दिली ना तर मी तुला कर्जतला लॉज घेऊन देतो.
भाऊ तू तू जा. लय हा. गुतावलंय नाही आता नाही मला. गुतवीत नाही तू तू जा बरं मला मला बाकीची कामं पूर्ण करायची तर खायला ह्याने लयच भारी पोरगी आणली वाटलं एखादी खादरावळी भेटन पण लयच मस्त आणली आणि ह्याचं चांगलं झाल्याला देखवत असतं वय वाटवलं तर करावंच लागेल असं करू साप पण मिळाला पाहिजेत आणि काठी पण तुटली नाही पाहिजेत हीच योग्य राहील हॅलो हाय कवळ का बा काय रे बाबा आता काय तुम्ही लय मोठी माणसं झाला तुमच्या आमच्यासारख्या गरीबाची तुम्हाला ओळख राहील का मोठी झालं म्हणजे काय आम्हाला तिथं लोक काय आता आबळ चिकटलं म्हणायचं थोड्या दिवसात आबळाच्या बाहेर जाताना आज पण नेमकं काय झालंय सांगतील का नाही आता इतक्या मोठ्या घरात तुम्ही सोयरी केली ती पण आम्हाला न सांगता पाहुणारावळ्यात थोडंफार चर्चा करावं लागती मग सोयरी करावं लागती अशी गपचूप सोयरी नसती करायची अरे परत सोयरी केली कोणत्या गाडवानी पण तुम्हाला विचारतोय आता तुमचा संत्या काय त्याला त्याने तुमच्या मोठ्याचं झालेलं माहिती त्याची सोयरी अख्ख्या गावभर केलती पण असं वाटलं नव्हतं राव तुम्ही एकाचे बुंदी चारताना दुसऱ्याचे गुलाबजामुन लपवितान हे पटलं नाही आपल्याला अरे बघ गुलाबजाम चालू तो गुलाब लाडू चालू पण नेमकं काय झालं मला कळून देत तर आता गोळा असा झालाय की बराबर आहे तुम्ही का सांगितलं नाही तुम्हाला दाखवायला नाकच राहिलं नाही अरे पण नाकाचा प्रश्न कुठे आहे मी गावाकडे पोरगा बाहेर आहे नेमकं मला कळून दिलं झालंय काय काय कळाना म्हणजे तुमच्या पोराने आणली इतर जातीची पोरगी ती पण आळंदीला जाऊन लग्न केलंय आल्या का लग्न? आता इथून लग्न? लग्न केलंय लग्न कोर्ट मॅरेज काय सांगतोय पोराच्या नडक्या हवीन मी लग्न केलं म्हणून सांगतोय अहो तुमच्या जागेवर जर माझा बाप असता ना माझा बाप हा तर औषध पिऊन नाही तर फाशी घेऊन जीव दिला असता जर मी असं लग्न केलं असतं तर अरे काय बी नको वावड्या उठू बर मी बोललेलं पोरगं मी तसं करणारच नाही मी बोललेलं खोटं वाटतंय हा. मग आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत तुम्हाला कळलंच की तुमच्या पोराने काय दिवा लावलाय आणि काय मी तुझ्या फक्त समोर ऐक ना मी काय म्हणतोय ऐक तुला हा असं झाडाला बाजू उलट टांगून मारेन मिरची डोळे देऊन त्याला ती आता हो का तुम्ही आमचं पाहुणेत म्हणून आम्हाला तुम्हाला सांगणं झालं आता तुम्ही इतर जाती सुईरी केली त्यामुळे तुमचा आणि आमचा इथून पुढे काही संबंध नाही मला फक्त तुम्हाला सांगायचं काम आहे इथून पुढे तुमच्या पोराचा तुम्ही 16वा करता लग्न करता आमच्या उमऱ्यात सुद्धा सांगायला यायचं नाही आम्ही तुला मी त्याला हा, जर हा. खरं नसलं तर मग बघाल पाहुण्याचं बी कुणाचं बघा मी काय खोटं बोलणारच नाही तेव्हा मी जे सांगतो बरं. आणि मी तसं जर काय वाटत असेल ना मी तुम्हाला डायरेक्ट लिहून देतो स्टॅम्प पेपरवर देतो काय Reputate करून. गावड्याने काय कळूनच दिलं नाही म्हणले आता कसं काय मला बघितलं कसं कळणार आता तुम्ही आता तुम्ही मी लोकं- ऐका की मी अहो, तुम्हाला तुम्ही सांगितल्यावर कळलं नसतं सांगितलं काय कळायला मार्ग होता का सांग बरं मी ती तुम्हाला सांगतोय पण तुम्ही लय नाकाने मागे सोलताय ना तुमचा लय तुमच्या पोरा विश्वास आहे बघा कळेल संध्याकाळपर्यंत आणि तिथून पुढे ठरवा मग बघू कशा बघा तुम्ही त्याच्याकडे बघू नाही म्हणलं त्याच्या नाडक्या हा कशा नडके आणतात ते पण मला बघायचंच आहे दाखवतो ना तुझ्या समोरच नाही हल्लं तर तिथं पण बोल आता इथून पुढं का पाहून न म्हणून तुम्ही जरी माझा मामा असलात चुलत मामा येतं का आपलं चुलत मामा येतं पण इथून पुढं मामा म्हणून आणि तुमची बहीण माझी आई म्हणून आमच्या दारात कधी येऊ नका आणि ही परत गोष्ट सांगितलं नाही म्हणताल आम्ही तुमच्याबरोबर सुईरीक ठेवाय मोकळी नाही तर ठेवा आल्या काच इज्जत ती इज्जत घालायची म्हणून ह्यांच्या बरं आमचं नाव खराब करायचं वे याला आबा काय झालं अरे काय त्या गाबड्याने उद्योग केला फोन करा माणसांचं नेमकं करताय काय तुम्ही म्हणजे काय म्हणजे आता गर्दी हाय ते चालू दुसरं काय काय करायचं केलं आम्ही? म्हणजे पार माणसं तोंड दाखवायचं जागा ठेवली का तुम्ही अहो पण झालंय काय सांगा आता तरी. झालंय काय आता त्या पोराने उद्योग केलाय कोणाची पोरगी आणली कोणाचं काय आला का विचारलं तर एक ठेवला की दुसरा ठेवला की तिसरा फोन नेमकं काय अहो, केलंय पोरगी कोणाची आणली आता? लग्न कुठं कोणी केलं आणली पोरगी? आता भाऊ तुझा का माझा आता मला कसं करायचं अहो आम्हाला काय संतुली होय. कळत नाही. आता संत्या म्हणायची सुद्धा लाज वाटली संतू आणि त्याला संत्या म्हणून कुत्रा सुद्धा मोठा दिला तो वाटायचे इतकी बेकारी करून लागली म्हातारी त्यांनी अहो पण एवढं एवढं आम्हाला कसं कोणाला सांगितलं नाही दोघांना सांगितलं मला नाही मला तरी कुठं माहिती होतं मला पाहुण्याने फोन केला तेव्हा कळलं
कोणत्या कोणत्या पाहुणे फोन अरे केला ती चुलत बहीण नाही का आमची हा. मग ते तिच्या पोराने फोन केला म्हणजे कोण हर्षणी वय आता काय हरच्या का फारच्या बघ बाबा तुझं तू यायला अवघड आहे का तुम्ही काय करा तुम्ही बरं मी त्याला बोलून घेऊ बोलून घ्यायचं काय करायचं तुम्ही दोघं ठरवा अरे ठोकाय लागली माणसं चावडी तुम्ही शांत अहो, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा का तू फळासुद्धा जागा राहिली नाही थांबा मला शांत नेमकं व्हा एक मला- मिनिट हळूच वर राहू तुम्ही द्या काय करा तुम्ही आधी फोन करा हा फोन करा तुम्ही जरा शांत व्हा थोडं शांत राहावा एवढा कालवा करायची काहीच गरज नाही लागलं का फोन एकच मिनिट लावतो लगेच. बघा थांब लागन नाही ना थांब ना. आबा एवढं वरडू नका हो कशाला ह्या वयात सहन होत नाही आम्ही काय केलं आणि तुम्ही काय करताय कमीत कमी कल्पना द्यायची भले पोरकी कोणाची काय असत नाही मी असं करतोय फोन लागा नाही त्याचा बरं का? हाताचं काम आहे अहो हो का आबा तुम्ही लय टेन्शन घेऊ नका मी काय म्हणते फोनच तुम्हाला लागा नाही माहितीये कसं का? काय माहिती मी काय म्हणते पोरगी जरी बेगर जातीची असली तरी अहो ती माणूसच आहे आता हॅलो मला सांगा एक मिनिट लागणार हॅलो कुठं आहे म्हणलं तू बरं एक कर ना ऐक ना तू आताच्या आता घरी जा मग येईन का तुला अरे असू दे मला माहिती तो काय प्रॉब्लेम झालाय ती कळतंय मला बी मी सांगतो आबाला समजून तू ये फक्त तू आता टेन्शन नको या गोष्टीचं तू ये लवकर ये तुम्ही दोघं बी या काय प्रॉब्लेम येणार नाही माझ्याकडे लागलं तुझा जीव आहे ना त्या पुरीवर अरे असू दे मान्य ठीक आहे मी आपल्याला त्याच्याविषयी काही गरज नाही तू फक्त ये काय प्रॉब्लेम आला तर मी आहे पूजा बी तुझ्या सोबत आहे आबा काय करीत नाहीत का अरे नाही हाणणार तुला म्हणलं कळतं का येडे नको करू लगेच ये आत्ताच्या आता हा ये चल ये लवकर आम्ही सांगतो समजून आम्हाला हा ठीक आहे ठेव आबा मी तुम्हाला हा, काय ये तुम्हाला देऊ आता काय करायचं तुम्ही काय काय टेन्शन करा घेता माहितीये का तुम्ही थांबा खुर्ची द्या आबांना बसायला तुम्ही लय लोड घेऊ नका लोड घेऊ नका आणि तुम्ही खुर्ची बसा बेगर जातीची जरी पोरगी असली ना तर असू द्या ना हा कोणत्या बी मला जातीचं, सांगा. एवढं टेन्शन ना घेऊ आता बघा जर दवाखान्यात एखाद्या माणसाला जर रक्त कमी पडलं हा. आणि जर अर्जंट रक्त लागायचं असलं तर आपल्याला माहित असतं का ते कोणत्या जातीचं रक्त आलंय तिथनं हा मला सांगा बरं रक्त जातीच्यावर नसतं जात पण रक्त टाकताना तरी चौकशी करतो का नाही माणूस हे रक्त आपल्याला बसतंय का आता तुम्ही काय टेन्शन घेता आल्यावर तुम्ही बघू मग आपण काय काय आरडाओरडा लावला अगं आई थांब तू जरा ते आबाचं आता काय आता जे झालंय चूक तर त्याला त्याचाच आवाज ऐकून आले मी शेजारी मला एक सांग गेले होते एखादी चूक झाली अहो त्याला कशी हळूच निस्तराय पाहिजेत ना कालवा करून काय होणार आहे का नेमकं काय झालं तुझ्या देवट्याने काय केलं ते विचार त्यांना आणि तुम्ही हातबीत घुसलो नका त्याच्यावर नाही तर नाही हाणाय चालू करता शांत राहा हा आल्यात थांब एक मिनिट संतोष शांत तू आता आईला सांग स्पष्ट काय काय झालंय ते आता सांगायचंच होतं तुम्हाला हा सांग 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 की मुलगी आबांना धरून ठेवून आबा हाणाय बसते एखाद्या दिवस काय सांगतात ना त्या आबांचं हा 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 बोल 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 काय नाही नाही काय करीत मी आहे मी ऐकी मला लग्न करायचं होतं आणि आम्ही एका दोघाला पसंत करतो एकामेकाला बर आम्ही लग्न केलंय मग प्रॉब्लेम काय आहे? लग्न केलंय आम्ही आळंदीला जाऊन. हा लग्न केलं ना ठीक आहे म्हणते पण आईला म्हणणं पुढचं सांग म्हणते आईचं असं म्हणणं आहे मेन मुद्दा सांग काय त्यांनी सांगितलं मला तू सांग कुणाची काय ती चिरती म्हातारी ती सांग की बाबा ती का मी सांगू बरं ठीक आहे काय का ती आहे शिरपाप आहे का हा हा त्यांची नातं ही अरे देवा बर असू दे हा अरे पण त्याला सांगायला तोंड होतं का नाही जाऊ द्या हा बाबा जाऊ दे ना आता मग तुम्ही झालं गप्प गेलं बसा. थोडं थांबा ना एक तर आहे तुम्हाला बीपीचा त्रास हा आरडाओरडा. त्यात वाढली बीपी तर काय करायचं आम्ही आणि हे दे बघा ढकलून पटकून कुठतरी नाव ठेवायला आणि आरडाओरडा करायला जग राहत हा मग तुम्ही मस्त मला तुम्ही म्हणत होता आबरू गेली जबरू गेली पोटात घालायचं लेकरांना. अरे पण माझं एवढंच म्हणणं होतं त्यांनी सांगितलं असतं बाबा माझं ह्या पोरीवर प्रेम आहे मला हिच्या संग लग्न मग तुम्ही करायचंय लग्न करून दिलं असतं आपण नसतं दिलं तू पुढचं त्यांनी ठरवायचं ना मग तुम्ही नसताना लग्न करून दिलं म्हणून त्यांनी तसं लग्न करून आला बरं, राहून दे कोणाची का असना आपल्याला जाती पाती आई मला सांग एक तर आता आजकाल पोरांना पोरी भेटत नाहीत गाड्या आणली त्यात सुख मला माहित का नाही सुंदर हा पोरगी आहे. किती छान आहे माझं आपा तुम्हाला एकच म्हणणं आहे लोक आहेत ना फक्त बोट घालायला असं तर दुसऱ्याचं काहीतरी चूक झाली ना थोडी तरी त्याला समजून सांगा कोण येणार आहे का अहो आबा तुम्ही आम्हाला समजून सांगायला पाहिजे ते आम्हाला तुम्हाला सांगायची वेळ येते. अरे पण तुम्ही सांगायची वेळ का आणली तू मला कमीत कमी कल्पना होती का नाही सांगायची अरे माझा पार बोबाटा पाहुण्या रावळ्यात गेला त्या चुलत बहिणीच्या पोराने सारा उद्योग काय नको त्याने कान भर पार माझं कान फुटायला लागलं ते मला काय केलं त्याने कोणतं पोरग अरे ते चुलत बहिणीचं पोरग नाही का? काय हर्षल त्याचं माहित नाही नाव? तुला. हर्षद का काय तेव्हाच मला म्हणला होता तू घेऊन ये बाकीचं मी बघतो म्हणून आता ठरव त्याने दोन्हीकडनं संगत काढी लावली आता तापत बस म्हणजे ती झालं ते दुई तुंडी मांडूळ नसतं का त्याच्या गत त्याची गत झाली म्हणजे ते हेकडून सांगतो ये घेऊन अरे, मी मदत करतो आणि कोलून देतो आणि घरात भांडणं लावतो म्हणजे घरच्यांना सोडून तू त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सारा गावात बोबाटा केला तुला अक्कल पाहिजे का मोठ्या भावाला सांगायचं भाऊजाईला सांगायचं
कमीत कमी बाप तापड आहे तर मला तरी सांगायचं ना. एका शब्दाने घरात सांगायचं असतं. घाबरलो आहे मी. अरे बाबा तुला माहितीये ना मी सपोर्ट करते लेकरांना माझ्या, कारण जग आहे नाव ठेवायला. मी कधी माझ्या लेकरांना नाव ठेवत नाही. ते ठेका समाजातल्या लोकांनी आणि यांनी उचललाच आपल्या भाऊबांधांनी, म्हणून मी कधी पण माझ्या लेकरांचा साथ देत असते. तुम्हाला माहिती चुकलं तर तुम्हाला दापीते, पण तुम्हाला कधी बाहेर असं हाकलून देत नाही. तुला आमच्या दोघांचा बी काय तुला काय प्रॉब्लेम नाही भाऊ, तुझं काय असलं तर सांग अगोदर तुझ्या दिराला. काय नाही हे बघा, अहो त्यांना ऐका पलीकडली- आता तुम्ही काय करा माहितीये का, आपल्या हिकडल्या रूम मधलं सामान काढू आणि ते आणि इकडे ठेवू आमच्या इकडं. तुम्हाला ती रूम आम्हाला ही आहे. आणि आता कसं वादविवाद करूच नका गावात, उग वरडावरडीन बोबाटा करू नका. आजकालचा जमाना असंच आहे, लव्ह मॅरेजच होतात सगळ्यांची, आणि आबा जातपात काय नसते. आबा ऐका, तुम्हाला गावात गेले लोक 4 लोक म्हणत्यान आला का तू ह्याची पोरगी केली त्याची पोरगी केली, काय तुझ्या जिंदगीत हा तू. अरे म्हणायचं तू काय माझ्या पोराला पोरगी घेऊन नाही आला म्हणून सांगा डायरेक्ट त्याला स्पष्टपणे, माझ्या पोराने सोबाळाने पोरगी आणली म्हणा डायरेक्ट. हो, आपण ती वेळच नाही येऊन द्यायची. आपण काय करू, एक पूजा मांडू आपण ना, एक सत्यनारायण पूजा करू अख्ख्या गावाला बोलू डायरेक्ट. हा, आणि ना रिसेप्शनची पार्टी करू. हा मग काय तर. कळालं का? म्हणजे जग जाहीर बी होईन यांचं लग्न झालंय आणि कोणाला बोलायला सुद्धा तोंड राहणार नाही. कोणताच राहणार नाही. ही बरोबर आहे बा तुझं. आणि तुम्ही बाहेरच्या आता तर खुश आहे ना तू. लय डोकं लावीत बसू नका. सोनावर घालू मोठा आपण. मी पोरांनो बाहेरच्या डोकं देणारा माणूस नाही, पण त्याला फक्त मला राग कशाचा आला ह्यांनी सांगितलं आणि पाहुण्यांनी काढी लावली. जाऊन दे. पाहुणाच लईनीच म्हणावं लागेल ते. काड्या लावायला. कमीत कमी ह्यानी बापाला थोडं सांगायचं, नाही तर आईला सांगायचं, नाही तर भावाला सांगायचं. कमी एवढं काम होतं का नाही? लेकरं बरं आबा आबा जगत्या थांबा. सोडून, हा. जाऊ दे, चूक झाली जाऊ दे, समजा मिटून द्या. आता आपण काय करू, मोठा कार्यक्रम करू, लोकांना समजायला बोलून लावू. हे ढोल ताशेन फटाकडन बिटाकडन लय वाजतो, आपण टेन्शन नको घेऊ आता तू. आपल्या गोळ्या मेळ्याने राहायचं. जगाला तोंडच राहत नाही काही बोलायला. हा चांगली आहे भाऊजी. चला करा चला आई, चला पुढचं तयारी लागायला. तिला हळदी कुंकू लाव. हा चल. बसा तुम्ही बाहेर.